सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रुक्मिणी काकू ही सिंधूला घराबाहेर काढते. त्यानंतर आता सर्वजण आतमध्ये येतात. तर आता राणीची आई म्हणते की बरं झालं रुक्मिणी मॅडम तुम्ही त्या सिंधूला घराबाहेर काढलं. तेवढ्यात राणी म्हणते की पण आता राघव आल्यानंतर राघवला काय सांगायचं. तर रेश्मा म्हणते की राघव भाऊजी तर सिंधूला घरातच घेऊन येतील वाटतं. अन्वी म्हणते की असंच व्हायला पाहिजे आणि आणायलाच पाहिजे सिम्माला. तेवढ्यात काकू म्हणते की बघूया तो राघव कसा तिला घरात घेतो ते. रेश्मा म्हणते की पण ती नावाची सिंधू आहे, एवढी सहजासहजी नाही जाणार. काकू म्हणते ती कोडगी आहे, एवढं सगळं झालं ना तरी सुद्धा जात नाहीयेस ती. तर आता काकू रागाने पुन्हा सिंधू गेली की नाही हे बघण्यासाठी दरवाजा उघडते. तर राघव हा सिंधूला घेऊन दरवाजात उभा असतो. तेवढ्यात आता काकू राघवला बघून डचकते आणि म्हणते की तू ड्युटीवर नाही गेलास का. तर राघव म्हणतो की सिंधूला कोणी घराबाहेर काढलं. तर काकू म्हणते की तुझी आई इकडे सिरियस आहे. आणि काकू म्हणते तू मला जाब विचारतोस का. तर राघव म्हणतो की मी तुला जाब विचारत नाहीये, एक साधा प्रश्न विचारतोय. राघव म्हणतो की का आईला इंजेक्शन द्यायचं होतं हे तुम्हाला माहीत होतं ना. तर लगेचच काकू म्हणते की मी या मुलीला राजश्रीजवळ अजिबात फिरकू देणार नाहीये. राघव म्हणतो काकू तू विसरतेस का सिंधूने आपल्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या. तर काकू म्हणते की पण यावेळी तिने जो निष्काळजीपणा केला ना तो मी कधीच विसरू शकत नाही आणि तिला माफही करू शकत नाही. काकू म्हणते की तुझ्या आईपेक्षा तुला या सिंधूचा का जास्त पुळका आहे. राघव म्हणतो की आहे मला सिंधूचा पुळका. काकू म्हणते एवढा विश्वास आहे का तुला या पोरीवरती. तर राघव म्हणतो हो विश्वास आहे आणि तो राहणारही आहे. राघव म्हणतो की माझा सिंधूवरती विश्वास आहे कारण ती निर्दोष आहे आणि तुला माहीत आहे का आता तर माझ्याकडे त्याचा पुरावा सुद्धा आहे. ते ऐकून काकू सगट राणी आणि तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकते. तिघींनाही मोठा धक्का बसलेला असतो. काकू म्हणते की अगोदर मला पुरावा दाखव. तर ते ऐकून आता पाठीमागून लगेच राणी तिची आई पुढे येतात. तर राघव म्हणतो की पुरावाही दाखवतो आणि माझ्याकडे अजून एक सरप्राईजही आहे. आणि ते म्हणजे की जो खरा गुन्हेगार आहे ना तो अजूनही आपल्याच घरात आहे. लगेचच राघव त्याच्या खिशातून ती मेडिकल स्टोअरची औषधांची चिठ्ठी काढतो आणि ती काकूला दाखवत म्हणतो की ही सिंधूने ज्या नवीन मेडिकल स्टोअरमधून औषधं घेतली होती ना त्याची चिठ्ठी. लगेचच अन्वी म्हणते की वेट राघव मामा, राजश्री मामीच्या रूममध्ये ज्या औषधांची स्ट्रीप होती ना. अन्वी म्हणते की त्या स्ट्रीपमध्ये 10 टॅबलेट्स होत्या बरोबर ना. राघव म्हणतो हो. आणि सिंधूने जी स्ट्रीप विकत घेतली होती त्यामध्ये फक्त 8 टॅबलेट होत्या. राघव म्हणतो की यात तू चेक कर त्या गोळ्या फक्त 1 महिन्याच्या होत्या. तर राणीची आई म्हणते की मग त्याला काय झालं. राणीची आई म्हणते की पोलीस काहीही करू शकतात, त्यांच्यावरती कोण आरोप करणार. तर राघव म्हणतो की काकू तुम्ही काय बोलताय ना याचं भान ठेवा, तुम्ही सरळ पोलिसांवर आरोप करताय. राघव म्हणतो की सिंधू कधीही खोटं बोलत नाही मला माहिती आहे आणि सिंधूने 8 टॅबलेटचं पॉकेट विकत घेतलं होतं. की मग राजश्रीच्या रूममध्ये एक्सपायरी स्ट्रीपच्या गोळ्या सापडल्या ते काय. सिंधू म्हणते की माझ्या हाताने मी एक्सपायरी औषधं डस्टबिनमध्ये टाकली होती, मला नाही माहिती त्या गोळ्या कशा आणि कोणी दिल्या. सिंधू म्हणते की आणि मी जी 8 गोळ्यांची स्ट्रीप दिली होती ती मला कुठंच दिसत नाहीये. काकू म्हणते हे कसं शक्य आहे. सिंधू म्हणते ते मला नाही माहिती. सिंधू म्हणते की यासाठी एकच महत्त्वाची गोष्ट आहे, आईंना इंजेक्शन देणं. तेव्हा काकू प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या आणि आईंना इंजेक्शन देऊ द्या. राघव म्हणतो एक्झॅक्टली सिंधू तू जा आणि तुझं काम कर, तुला कोणीही अडवणार नाहीये. काकू म्हणते की या मुलीसाठी तूच मला उत्तर देतोयस का. तर पटकन आता सिंधू आतमध्ये निघून जाते. राघव म्हणतो ट्राय टू अंडरस्टँड काकू, सिंधू लग्न झाल्यापासून जेव्हापासून या घरात आली ना तेव्हापासून ती फक्त आपल्या घराच्या आणि आपल्या माणसांचाच विचार करते. आईला अटॅक आल्यापासून ती सतत फक्त आपली पर्वा न करता काहीही न खाता पिता आईचीच काळजी करते आणि आईसाठी प्रयत्न करते. कायम सिंधू तिच्याच उशाशी बसलेली असते, कळतंय का तुला काकू. राघव म्हणतो आता मला सांग ना इतकी काळजी घेणारी डॉक्टर एवढा निष्काळजीपणा करील का. आणि म्हणते की आजी तू एक गोष्ट विसरतेस का, सिम्मामुळे मी आई बाबा आम्ही सर्वजण एकत्र येऊ शकलो. राघव म्हणतो काकू मला एक सांग ना सिंधू जे घरासाठी करते तेव्हा आपल्या घरांमध्ये सिंधू एवढं कुणी केलं असतं का. राघव म्हणतो बाकीच्यांचं जाऊन दे, तू तिला घराबाहेर काढलं, एवढा अपमान केला तरी सुद्धा ती तुला काही बोलली का. तिला फक्त आईचीच काळजी आहे. आईला कसं वेळेवर इंजेक्शन देता येईल याचाच फक्त तिच्या डोक्यात विचार होता, बघितलंस ना तू काकू. असे आता राघव काकूला सांगतो. राघव म्हणतो की काकू तुला सिंधूची हे प्रेम ही आपुलकी दिसत नाही का.
तेव्हा तिच्यावर संशय घेण्या अगोदर तू सगळ्या गोष्टींचा विचार कर काकू, असे राघव काकूला बोलतो. तर आता तेवढ्या डॉक्टर येतात. तर राघव डॉक्टरला घेऊन राजश्रीकडे येतो. तेव्हा राजश्रीला तपासून डॉक्टर म्हणतात की इंजेक्शन दिलं का? तर सिंधू म्हणते हो मी इंजेक्शन दिलंय, कारण इंजेक्शन देणं वेळेवर देणं हे गरजेचं होतं, म्हणून मला वाटलं उशीर व्हायला नको. तर लगेचच डॉक्टर म्हणतात की गुड जॉब, हे इंजेक्शन वेळेवर द्यायला हवं होतं. डॉक्टर म्हणतात की नाही तर तुमच्या आईंच्या जीवाला धोका होता आणि इंजेक्शन वेळेवर देणं गरजेचं होतं. सिंधू म्हणते की मी इंजेक्शनचं नाव बघितलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. सिंधू म्हणते की सॉरी, तुमच्या ट्रीटमेंटमध्ये मी इंटरफेअर केलं त्याबद्दल. डॉक्टर म्हणतात की हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी आल्यामुळे मला यायला उशीर झाला होता, पण एनिवे बरं झालं तुम्ही ते इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणतात की आता त्या आउट ऑफ डेंजर आहेत. तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा आनंद होतो. लगेचच रत्नाकर आता सिंधूचे आभार मानतो. सिंधू म्हणते की बाबा तुम्ही आभार मानून मला परके करू नका, मी फक्त आईला आईच म्हणत नाही तर आईसुद्धा मानते. लगेचच डॉक्टर म्हणतात की मी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली होती त्याबद्दल सॉरी आणि माझा गैरसमज झाला होता. डॉक्टर म्हणतात की डॉक्टर सिंधू इथे असताना मला इथे यायची काहीच गरज नाही आहे, त्या पेशंटची व्यवस्थित काळजी घेतील मला आता माहीत झालंय. तर आता डॉक्टर हे निघून जातात. तेवढ्यात रेश्मा म्हणते की मग सिंधूने नवीन औषधे आणली होती तर इथे जुनी औषधे कशी आली? तर आता राणीचा चेहरा काळा निळा पडलेला असतो. लगेचच राघव म्हणतो की अन्वी, सिंधू आईसाठी औषधे आणायला गेली होती त्यावेळेस तू आईच्या रूममध्ये गेली होती का? तर अन्वी म्हणते यस मामा. राघव म्हणतो की मग तिथे जाण्याच्या अगोदर तुला काही सस्पिशियस आढळलं का? अन्वी म्हणते की नाही मामा, मला एवढं काही आठवत नाही. तर राघव म्हणतो थोडा स्ट्रेस देऊन विचार कर अन्वी. लगेचच अन्वीच्या लक्षात येऊन अन्वी म्हणते की वेट मामा, मी ज्यावेळेस रूममध्ये जात होते ना त्यावेळेस मी विभावरी काकूला काहीतरी लपून करताना बघितलं होतं. आणि लगेचच लक्षात येऊन अन्वी म्हणते की यांच्या हातात कुठला तरी बॉक्स सुद्धा होता. तर राघव म्हणतो बॉक्स? राघव म्हणतो कसला बॉक्स होता, आठवतोय का? अन्वी म्हणते की नाही ना मामा, तोपर्यंत मी सिम्माच्या रूममध्ये निघून गेली होती. लगेचच राघव म्हणतो की काकू आता मला तुम्ही सांगा, तुम्ही सिंधूच्या रूममध्ये काय करत होतात आणि औषधे तुम्हीच बदललीत ना? तर आता विभावरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि घाबरगुंडी उडालेली असते. तर आता लगेचच विभावरीच्या डोळ्यासमोर येते ज्यावेळेस सिंधू तो एक्सपायरी औषधांचा गोळ्यांचा डब्बा घेऊन आलेली असते. सिंधू म्हणते की या गोळ्या एक्सपायर झालेल्या आहेत, तेव्हा ह्या मी कुठे ठेवू आणि कुठे फेकू? सिंधू म्हणते बरं झालं माझं लक्ष गेलं, तेव्हा आता मी एक्सपायर झालेली औषधे फेकून देते आणि ही नवीन आणलेली औषधे या डब्यामध्ये ठेवते. असे म्हणत ती एक्सपायर झालेली औषधे सिंधूने डस्टबिनमध्ये टाकलेले असतात. आणि त्याच वेळेस आता राणीच्या आईने ते सर्व दरवाजाच्या आडून लपून बघितलेले असते. आणि सिंधू निघून गेल्यानंतर पटकन आता विभावरी ही आतमध्ये येऊन तिने ते डस्टबिनचा डब्बा उघडून त्यामधील एक्सपायर झालेली औषधे पुन्हा सिंधूने ठेवलेल्या चांगल्या औषधाच्या डब्यात ठेवलेले असतात. आणि सिंधूचे ते चांगल्या औषधांच्या स्ट्रिप्स आता राणीची आई घेऊन गेलेली असते. तर राणीची आई म्हणते की हो मीच त्या डब्यामध्ये औषधे भरली, मला वाटलं ती औषधे चांगली असतील. तर सर्वांना मोठा धक्का बसतो. राणीची आई म्हणते की माझा गैरसमज झाला होता. राणीची आई म्हणते की पण औषध देण्याच्या अगोदर सिंधूने चेक करायला नको का? तर राघव म्हणतो सिरियसली का? राघव म्हणतो की मग तुम्ही सुद्धा ती औषधे डब्यात भरून ठेवत असताना त्यावरची तारीख का नाही बघितली? तेव्हा आता पुन्हा राणीच्या आईची चांगलीच त्रेधा उडालेली असते. राघव म्हणतो की काकू मला तुम्ही सांगा, तुम्ही माझ्यापासून काही लपवता का? तर आता राणीची आई म्हणते मी काहीही लपवत नाहीये राघव, तू माझ्यावरती असा आरोप करू नकोस. काकू म्हणते की विभावरी ताई एकदम बरोबर बोलतात राघव, त्यांच्याकडून ते एक्सपायरी औषधे डब्यामध्ये टाकण्याची चूक झाली असेल, पण सिंधूचं काय? काकू म्हणते की पण सिंधूने आणलेल्या औषधांपैकी एक गोळी तिने राजश्रीला दिली, हे कुठे सिद्ध झालंय? राणी म्हणते की काकू राघव सिंधूची बाजू घेतो ना, म्हणजे सिंधूची नक्कीच काहीतरी चूक नसेल. तेव्हा लगेचच काकू म्हणते की राघव प्रेमात इतका सुद्धा आंधळा होऊ नकोस. काकू म्हणते की या राजश्रीने जे कष्टाने तुला वाढवलंय ना, तिची अवस्था या सिंधूमुळेच झाली. काकू म्हणते की ही सिंधू तुला सोडून गेली होती त्यावेळेस तुझी काय अवस्था झाली होती हे तुझ्या लक्षात नाही येत का? तर राघव म्हणतो काकू तू कुठला विषय कुठे नेतेस आणि काय बोलतेस? राघव म्हणतो की विभावरी काकू तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही सिंधूच्या रूममध्ये जाऊन औषधांची अदलाबदली केली बरोबर ना? तर आता राणी विचार करते की राघव हा आईचा पिच्छा का सोडत नाही आणि आता राघव हा प्रश्न विचारतच राहणार आहे, तेव्हा आता मलाच काहीतरी करायला हवं. तर राणी विचार करून म्हणते अरे राघव बस, किती बोलशील? राणीची आई म्हणते बघ ना राणी, मला कसं त्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. तर राघव म्हणतो मी तुम्हाला अगदी साधा आणि सरळ प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या.
तर आता तेवढ्यात राजश्री ही डोळे उघडते तर सिंधू म्हणते की राघव. तेव्हा राघव पटकन आता राजश्री शेजारी बसतो. रत्नाकर म्हणतो की राजश्री आता कसं वाटतंय. तर राजश्री म्हणते बरं वाटतंय आत्ता. लगेचच आता राजश्री सिंधूची माफी मागते आणि म्हणते की सॉरी, मी तुला न विचारता गोळी घेतली आणि मला त्रास झाला आणि माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला. रत्नाकर म्हणतो काय बोलतेस राजश्री. तर राजश्री म्हणते हो, सिंधू रात्रभर माझ्या उश्याशी बसून होती. त्यानंतर आता सिंधू गेल्यानंतर मला डोके जड पडू लागले तेव्हा न विचारता मी तिथे असलेली गोळी घेतली. सिंधू म्हणते की त्यावेळेस तर तुम्ही शांत झोपल्या होत्या. तर राजश्री म्हणते मला जाग आली आणि माझे डोळे उघडत नव्हते, मला फक्त बाहेरून आवाज येत होता. राजश्री म्हणते की मी डोळे उघडले तर मला कसं तरी व्हायला लागलं. तेव्हा मी गोळ्याचा डब्बा बघितला तर तिथे गोळ्याचा डब्बा नव्हता. तर आता मग सिंधू म्हणते की मग तुम्ही माझ्या रूममध्ये जाऊन औषध घेतलं का. तर राजश्री म्हणते हो. तर आता सिंधू म्हणते आई मला सांगायचं ना, मी औषधे आणून दिली असती. तर राजश्री म्हणते की सॉरी ग, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ते सर्व ऐकताच बोट करत आता अन्वी ही काकूला म्हणते की आजी आता लिसन नाऊ, सिंहाशी यापुढे तू असं वागायचं नाही, कळलं का तुला. तर लगेचच सिंधू ही राघवकडे बघून हसू लागते. आणि आता इकडे रात्र झाल्यानंतर सिंधू ही टेबलवर हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यात आता राघव तिथे येतो आणि म्हणतो की बसू का. तर लगेच सिंधू म्हणते की अहो बसा ना, असं का विचारताय. राघव आता सिंधू शेजारी बसतो. तर सिंधू म्हणते तुम्हाला ग्रीन टी हवा आहे का, मी आणून देते. तर तेवढ्यात राघव हा सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की मला थोडं तुझ्याशी बोलायचंय. तर तेवढ्यात पाठीमागून राणी ही खुर्चीवरून दरवाजात येऊन राघव आणि सिंधूकडे बघू लागते. राघव म्हणतो की ॲक्च्युली खूप बोलायचं आहे तुझ्याशी, पण सुरुवात कुठं करू तेच काही कळत नाही. तर सिंधू म्हणते की हे असं आणि सिंधू उठून जाऊ लागते. पुन्हा आता राघव सिंधूचा हात धरतो. राणी ते सर्व बघत असते. तर आता राघव हा सिंधूचा हात हातात धरतो आणि राघव म्हणतो की मला तुझी सॉरी मागायची सिंधू. घरच्यां तुझ्या विरोधात एवढं काही बोलतात आणि तुझा अपमान करतात ते मला सहन होत नाहीये. सिंधू म्हणतात की त्यासाठी तुम्ही का मला सॉरी मागताय आणि आपल्यावर तेच लोक रागवतात जे आपले असतात. राघव म्हणतो दरवेळेस तू हे एकच कारण देऊन मला गप्प करते सिंधू. तर सिंधू म्हणते की स्वतःला मी असाच प्रश्न विचारून स्वतःची देखील समजूत काढते. एकाने जर वार केला तर दुसऱ्याने वार करून उपयोग नसतो. राघव म्हणतो सिंधू आज आई फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळेच बरी झाली आणि तू आईची सेवा करते हे घरातल्या सर्वांनाच माहिती आहे, स्पेशली काकूला. राणी ते सर्व ऐकून राणीचा मोठा तळफळाट होत असतो. आणि तरीसुद्धा काकूला हे सर्व दिसत असून सुद्धा ती तुझ्याशी असं का वागते तेच मला काही कळत नाहीये, असे आता राघव सिंधूला सांगत असतो. तर लगेच सिंधू म्हणते की काकूंचा स्वभाव कसा आहे ते तुम्हाला माहीतच आहे आणि 8 वर्षापूर्वी मी त्यांना दुखवलंय. त्यांचा रागसुद्धा त्यांच्या मनात अजून तसाच आहे. सिंधू म्हणते की थोडा वेळ गेल्यानंतर सर्व काही ठीक होईल. तर राघव पुन्हा छानशी सिंधूला स्माईल देतो. राघव म्हणतो की खरंच तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो. नेहमी तू दुसऱ्यांबद्दल विचार करत असते, त्यांच्याकडून तू कुठलीच अपेक्षा ठेवत नाही. तुला हे कसं जमतं सिंधू, असे आता राघव सिंधूला बोलतो. सिंधूचा हात धरत राघव म्हणतो की सिंधू आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि राघव हा एकटक नजरेने सिंधूकडे बघत असतो तर सिंधू राघवकडे, आणि दोघेही आपापली प्रेम व्यक्त करत असतात. तर त्याच वेळेस राणी ते बघून राणीचा मोठा जळफळाट होत असतो. त्यानंतर आता राग येऊन राणी तिच्या बेडरूममध्ये येते आणि राघव आणि सिंधूच्या लग्नाचा फोटो बाहेर काढते आणि तो फोटो फाडून सिंधूच्या फोटोला आग लावत आता राणी म्हणते की सिंधू तुझ्यामुळे माझा प्रत्येक प्लान फेल जातोय, पण एक ना एक दिवससुद्धा माझा येईल आणि त्यावेळेस माझा प्लान सक्सेस झालेला असेल आणि त्यावेळेस मी तुला सोडणार नाही आणि कायमचं तुला राघवपासून वेगळं करील. तर आता लगेचच राणीची आई तिथे येते आणि राणीला म्हणते की तू कधीच राघव आणि सिंधूला वेगळं नाही करू शकणार. तर त्याच वेळेस आता सिंधू ही राणीच्या दरवाज्यात येऊन सिंधू ज्या वेळेस दरवाज्यात येते त्यावेळेस राणीचे भयानक सत्य सिंधूने बघितलेले असते आणि राणी ही कॉटवर बसलेली असते. तेव्हा आता खुर्चीवरून उठून राणी ही कॉटवर बसल्याचे दिसताच आता सिंधूला तिसरा मोठा धक्का बसून राणीने लंगडे होण्याचे नाटक केले हे सत्य आता सिंधू समोर आलेले असते. तर आता कॉटवर बसलेल्या राणीला रंगेहात पकडून सिंधू कशी राघवच्या समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.